टेंबू उपसा सिंचन योजनेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी। रेड्डीयार यांच्या चौकशीसाठी पाणी संघर्ष समितीने कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे दिलेली लेखी तक्रार। तक्रारीनुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाने कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंता DB शिंदे यांची चौकशी समितीपदी केली आहे नेमणूक। सुरू असलेली चौकशी सखोल व निपक्षपातीपणाने करून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची पाणी संघर्ष समितीची मागणी। योग्य कारवाई न झाल्यास मुंबई मंत्रालयासमोर पाणी संघर्ष समिती आंदोलन करेल, याची दखल चौकशी समितीने घ्यावी, अध्यक्ष DS देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। पाणी संघर्ष समिती व अध्यक्ष DS देशमुख यांनी रेड्डीयार यांच्या तक्रारींचा वाचला पाडा, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप। 2017 पासून टेंबू योजनेच्या पाण्यासाठी आंदोलने केली। कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी प्रतिसाद न देता आंदोलनाची दखलही घेतली नाही। सक्षम अधिकाऱ्याची शासन 3 वर्षांनी बदली करतं, मात्र राजन रेड्डीयार 8 ते 9 वर्ष टेंबू योजनेचे कार्यकारी अभियंता म्हणून कोणाच्या वरदहस्ताने राहिले होते, याचीही सखोल चौकशी व्हावी। रेड्डीयार यांच्या कालावधीत सुमारे 4,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेची निकृष्ट व दर्जाहीन झालेल्या कामांची करावी सखोल चौकशी। 3,000 ते 4,000 कोटी रुपयाची कामे केली, ती निकृष्ट दर्जाची आहेत। त्या भ्रष्टाचाराची निकृष्ट दर्जाची चौकशी व्हावी। राजन रेड्डीयार यांनी टेंबू कॅनालच्या उत्खननामध्ये निघालेल्या मुरुम व दगडाची अपार करून बेकायदेशीर विक्री केली, याबाबत माननीय जीवन करकडे यांनी तक्रार व आंदोलन करून सुद्धा विभागाने अद्यापही दखल घेतलेली नाही, तरी राजन रेड्डी यांची खात्यानेही चौकशी व्हावी। तरी आपणास विनंती आहे की आपण याची गंभीर दखल घेऊन तातडीने राजन यांची खात्यानेही चौकशी करावी, अन्यथा आम्हाला आपल्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करावे लागेल। या संदर्भात आपण हे केल्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरुवात होऊन खात्यानेही खालनं चौकशी सुरू झाली। या कालावधीत 8 ते 9 वर्षे टेंबू उपसा सिंचन योजना कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार हे कोणाच्या वरदहस्ताने एकाच ठिकाणी पदावर राहिले, यांचा आका कोण याची चौकशी व्हावी।